घर मोठं असण्यापेक्षा घरातील माणसे एकमेकांशी मिळून मिसळून राहतात हेच महत्त्वाचं असतं. भीतीने आणि छताने घर बनतं, पण माणसाच्या प्रेमाने घरटं बनतं. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो हे स्वामीचरणी प्रार्थना करते. वास्तुशांतीला गेल्याच्या नंतर ह्यांच्या मित्राच्या घराचं म्हणजे ओंकारने थोडंसं शूट वगैरे करून घेतलं. ते मला खूपच छान बनवले काकांनी, नाही का. झुंबर वगैरे, लायटिंग, POP, पूजा वगैरे छान घातली. आणि ओंकारचा फ्रेंड पण आहे ते दोघंजणं, त्याच्यामुळं तो पण गेला होता. म्हणला जाऊन येतो. खूप दिवसाची छोटे छोटे होते का तेव्हा, 4थी-5वीला, तेव्हा आम्ही एकत्रच, त्यांचं घर आणि आमचं घर शेजारीच होतं. मुलं एकत्र खेळायचे वगैरे, एका स्कूलमध्ये होते. नंतर आम्ही इकडं आलो, ते तिकडे गेले. आमचं घर वगैरे पहिलं झालं, पण त्यांचं एवढं छान बांधलं ना, POP वगैरे मस्तपैकी. पहिलं फ्लॅटमध्ये राहत होते, आता स्वतःचं 2-3 गुंठे घेऊन मस्त असं छान बांधलं आहे. ओंकार प्रज्वल म्हणत होता, काव्या दिदी, ती संभाजीनगरला राहते का, तिचे ब्लॉग बघत होतो आम्ही काव्याचे. मला सेम काव्या दिदीसारखं असं काकांनी घर बांधलं, POP, बेडरूम वगैरे छान मस्त, हॉल वगैरे सगळं. जास्त काय त्याने शूट नाही घेतलं, शॉर्टकटमध्ये थोडंसं घेतलं आहे. आणि रात्रीचं गेलं ते, मग थंडी पण होती. प्रज्वल मला मी स्वेटर वगैरे घालून जातो. आणि तिथं जेवायला वगैरे होते. हे काय सगळेजण वरती जाऊन आले, पूजा वगैरे बघून. जास्त काय पाहुणे होते त्याच्यामुळे तो मला नको, कसं शूट वगैरे नाही घेतलं, शॉर्टकटमध्ये घेऊन आला तो. आणि खाली जेवण वगैरे केले. आमची तर पाहुणे येणार होते त्याच्यामुळे मला जातच नाही आले, मी घरीच थांबले. सगळ्यांनाच बोलवलं होतं त्यांनी. प्रज्वलला, ओंकारला तर खूप आवडले, खूप छान. म्हणला एवढं छान बांधलं आहे ना, क्वालिटी पण, फर्निचर वगैरे खूपच छान मस्त. आणि सगळं ग्रे कलरचं जास्त आता ट्रेनच निघाला वाटतं का, कुठं पण जा वास्तुशांतीला ग्रे कलरच जास्त चालला आहे. नंतर पाहुणे येणार होते आमची तर मग ते स्वयंपाक वगैरे त्यांनी घेऊन आले गावाकडून, भाकरी वगैरे. तर मला म्हणले नुसतं बेसन वगैरे हाट, मग गरम गरम, नाही का. मग गावाकडच्या लोकांना वरण भात हे नको म्हणले, रात्रीचं कुठं भात आणि ते करीत बसती. मग बेसन, त्याने भाकरी, चपात्या, सुक्या भाज्या, ठेचा, चटणी सगळे घेऊन आले ते. पण आपली तर आल्याच्या नंतर मग तसं कसं ठेवायचं म्हणून म्हणलं थोडंसं काहीतरी भाजी वगैरे बनवून ठेवते. पण ते म्हणले नाही, आता 11 वाजले होते रात्रीचे, एवढ्या उशिरा काय करणार म्हणलं. त्यांचं नक्की पण नव्हतं घरी येणार आहे तिकडं जेवायला, पण यायचं असेल तर आम्ही आधीच करून ठेवलं असतं काहीतरी. पण ते म्हणले आम्ही काय, आमचं काय नक्की नाही, फिक्स नाही आहे, घरी येतो किंवा जरी आलो तरी चहा पाणी वगैरे करून जाऊ म्हणलं. त्याच्यामुळे मी काहीच तयारी नाही केली. मग अचानक घरी आल्याच्या नंतर म्हणलं काय करायचं आता, तर म्हणलं बेसन, हिरव्या मिरचीचं मस्त असं बेसन वगैरे केलं, टमाटे वगैरे, मग चांगलं फ्राय वगैरे, टमाटर सगळं पेस्ट मिक्स होऊन दिलं त्याच्यामध्ये, तेलामध्ये. आणि नंतर गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं मी पातेलं भरून. मग नंतर गरम पाणी टाकलं. मला पण जाता आलं असतं पूजेला, मी त्यांची वाट बघत बसले, पाहुणे येतील म्हणून. ते म्हणले ते 8:30 वाजेपर्यंत येऊ. म्हणलं मग आपण जर पूजेला गेलो तर ते आले तर काय करायचं. बरेच 10-15 जण लोक होते, त्यांना जेजुरीला जायचं होतं. आता ह्या महिन्यामध्ये जातात ना तळी उचलायला, त्याच्यामुळे दरवर्षी आमच्याकडे येतात, एक मुक्काम असतो आणि सकाळी लवकर उठून जातात जेजुरीला दर्शनासाठी. गरम पाणी ठेवलं होतं साईडला करून. काय 10-15 लोकांसाठीच करायचं होतं बेसन जास्त. आणि कढई मोठी, त्याच्यामुळं असं वाटतं की थोडंच आहे, पण कढई मोठी असल्यामुळं त्याच्यात दिसून येत नाही किती केलं तर. वरतून कोथिंबीर वगैरे टाकली. घरचंच बेसन पीठ होतं, गावाकडून डाळ आणली होती, ती दळून आणलेली होती 1 किलो. मग तेच मी चाळून वगैरे ठेवलेलं होतं ह्याच्यात. मग त्याच्यामुळं काही नाही, डायरेक्टच मग बेसन हाटता आलं, म्हणजे चाळायची वगैरे गरज नाही. रात्रीचं पटापट सगळं कोथिंबीर, हिरवी मिरची हे ते सगळं घरी असल्यामुळं उरकलं, म्हणजे कामं म्हणजे इकडं तिकडं पळापळी करायची गरज नाही पडली. दरवर्षी यात्रेच्या टायमाला, बीजेच्या टायमाला, कुठले कार्यक्रम असले, देवदर्शनाला कोणी आले की लगेच फोन करतात, आम्ही येतोच घरी. मग आता इथं असल्यामुळे लोकांना कसं नाही पण म्हणता येत नाही. आणि चला येतात लोक, चहा पाणी तेवढंच आपल्याच्याने काहीतरी घडतं, नाही का. फुल नाही, फुलाची पाकळी भरून असं नाही का, चहा वगैरे, चहा पाणी कोण राहायला आलेलंच नसतं. 1-2 घंटे असं राहतात आणि जातात. दरवर्षी 1 वर्ष ते टेम्पो फुल भरून आलता, रूमा खाली होत्या म्हणून जमलं आमच्या त्यांना, नाही का, झोपायला वगैरे जागा. तर बांधकाम सुरू होतं त्याच्यामध्ये तर खाली थांबलेच, पोते वगैरे, चवळे वगैरे टाकून दिले, रात्रभर झोपले. आणि सकाळी सकाळी पहाटे गेले. डबे वगैरे घेऊन येतात ते गावाकडून, त्याच्यामुळं काय वाटत नाही. आणि दिंडी आम्ही पहिले आषाढी यात्रेला असते ना दिंड्या, ती दिंड्या जेव घालायचो, मस्त शिरा भात कढी करायचो. पण ह्या वर्षी आता खूप पाऊस पण होते, जमलंच नाही करायला सगळं, नाही का. आणि ते महाराज पण चेंज झाल्यामुळं ती दिंडी आता दुसरीकडे गेली.
मस्त असतं बेसन वगैरे हटून घेतलं. ओंकारला म्हणलं थोडा मोबाईल धर. तो पण आला होता, पूजेला गेले होते सगळेजण, ते पण सगळे सोबतच आले, पाहुणे पण आणि ते पण आले. पाहुणे थोडी पाठीमागं थांबले ते चहा वगैरे घ्यायला, तोपर्यंत हे पुढं आले. मी सगळी तयारी करून ठेवली, ते चहा पाण्याची कपं वगैरे आणून दूध आणून ठेवलं. मग संडेला दुसऱ्या दिवशी प्रजेला सुट्टी होती, त्याच्यामुळं काही नव्हतं. 12 वाजले त्यांना यायला, जेवणं करायला. दुसऱ्या दिवशी चतुर्थी होती, म्हणले 12च्या आधी जेवणं वगैरे करून घेतले पाहिजे, म्हणून म्हणलं पटापट उरकावं आणि त्यांना जेवायला वाढावं. तर सगळ्यांच्या समोरच कढई वगैरे नेऊन ठेवली. मग त्यांनी घेतलं जसे लागेल तसे, नाही का सगळ्यांनी. आणि मध्ये फिरता पण येत नव्हतं, वाढता येत नव्हतं. सगळीकडून 4 जण सगळ्या साईडनी बसले होते, त्याच्यामुळे मी त्यांच्या मध्यभागी नेऊन ठेवले आणि त्यांनी गावाकडून आणलेल्या डबे वगैरे सोडले. हे बघा असं झाकून वगैरे ठेवलं, मस्त छान झालं असतं बेसन, खूप टेस्टी झालं होतं. आणि इतकं घाईगडबडीत केलं ना. नंतर मीठ हे सगळं अंदाजे टाकलं होतं, पण कुणालाच म्हणजे मीठ वगैरे वरतून घ्यायची गरज नाही, एवढं छान झालं होतं. मी घरी करायला गेले तर मला कधी एवढं म्हणजे चांगलं होत नाही, आणि अचानक करायला गेले एवढं घाईगडबडीत. मस्त लसूण वगैरे टाकून छान मोहरी, जिरे, कोथिंबीर, टमाटे, कांदा नव्हता टाकला. म्हणलं काही लोक खात नाहीत ना कांदा, त्याच्यामुळे मी कांदा नाही टाकला. मस्त बसलेत चारी बाजूनी सगळे जेवायला. ओंकारी बसल्या बसल्या थोडंसं शूट घेतलं त्यांचं, काय कुणाला आवडत आहे कुणाला नाही आवडत, नाही का. त्याच्यामुळे म्हणलं नको सगळ्याचं डीपमध्ये घेऊन ये. मग असं मध्येच कढई ठेवली, सगळ्यांनी त्यांच्या भाजी भाकरी, बेसन, चटणी, कुणाचे ठेचे, कुणाचं काय. आणि मी पण बसले होते पलीकडे साईडला, पण मी नाही दिसत त्याच्यात. मग जेवण वगैरे केले. मग आणले होते असे शेंगा गावाकडच्या, तुरीच्या शेंगा. प्रज्वलला, त्याच्या पप्पाला, ओंकारला खूप आवडते शिजून. आता संध्याकाळी देईल मी त्यांना शिजवून. लिंबू पण आणलेत, म्हणलं लिंबाचं लोणचं पण घालावं छान असं, आंबट गोड. गुळाचं पण होतं आणि साखरेचं पण छान लोणचं होतं आहे, आणि हिरवी मिरची टाकून पण होतं आहे. बघूया 1-2 ट्राय करते, हिरव्या मिरचीचं करते आणि गोड करते, गुळाचं एक दाखवते. जर शूट केलं तर ब्लॉगमध्ये टाकेल नंतर. हे असे गावाकडचे लिंब चांगले बघून घ्यायला लागते, डागावचे वगैरे नाहीत जमत लोणच्यासाठी, नाही तर लोणचं खराब होतं आहे. तुरीच्या शेंगा मी इथून आणल्या होत्या ना, अर्धा किलो तुरीच्या शेंगा, खूप खिडक्या निघल्या होत्या. एवढ्या काही चांगल्या गावाकडचे निबर असे निवडून आणलेले आहेत. मग छान आहेत असं. 2 दिवस त्यांना 2-3 दिवस मस्त संध्याकाळच्या मीठ टाकून कुकरमध्ये उकडून देता येतील. नंतर गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन होतं, आम्हाला बोलवलं होतं तिथं जेवायला जोडीने. गुरुचरित्र पारायण झाल्याच्या नंतर एक जोडी जेव घालायची असती ना. मी पण केलं ना 7 वेळेस, मी पण एक जोडी जेव घालायची. आमचे तर आजी बाबा होते, मी त्यांना जेव घालायची. कुठं जायची इकडे तिकडे बघायची गरज नव्हती, पण ताईला त्यांना भेटतच नव्हतं जोडी, त्याच्यामुळे त्यांनी म्हणले तुम्ही या. म्हणलं ठीक आहे. ती गुरुचरित्र पारायणाचे जेवायला आपल्याला बोलणं हे खूप भाग्याचं असतं, माहिती का. तिथं नंतर त्याने टावेल टोपी दिली, मला साडी दिली. त्यांना असं नाही का टावेल टोपी आपल्या गावाकडे असते बघा, असे रुमाल वगैरे असतात, ते इथं नाहीत भेटत, त्यांनी गावाकडून आणलेलं असतील बहुतेक हे. गेल्याच्या नंतर पाय वगैरे धुतले मस्त, पण त्याचं मी शूट नाही घेतलं, लाईट गेली होती ना. ते म्हणलं लाईट नव्हती तर अंधार पडला होता, त्याच्यामुळे म्हणलं चांगलं नाही येणार हे शॉर्टकटमध्ये. नंतर जेवण वगैरेचं झाल्याच्या नंतर थोडंसं शूट केलं, म्हणलं नाही का ब्लॉगमध्ये थोडं टाकावा. गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन. नंतर आलोत घरी, इथंच होतं आमच्या जवळपासच होतं. मग तिथं तरी पण गाडीवर गेलो, खूप उशीर झाला तर ह्यांना दुकानातून यायला टाईम झाला होता, 1 वाजले होते. तिने 12च्या आतच बोललं होतं, पण ह्यांना उशीर झाल्यामुळे मी पण आवरून बसले होते वाट बघत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.